पण जरा कामाचं शिकवलं पाहिजे त्यांना. काम कमी रोजगार. मास्तरीन बाई हा बोला की हो. काय तुमचं लक्ष नाही मागे. हा ते जरा घाईत नाही का कामात असल्यामुळे, बाकी काही नाही. साधा कदा काय असते राव, मला माहिती तुम्ही निवडून आल्या, चांगल्या मताने आल्या, लोकांना मदतही करता. तुमच्यासारखं निवडून आलेला माणूस मी पहिल्यांदा बघितलं बा, एवढं काम मनापासून करतो. आता मग निवडून आलीये तर मग काम करायला नको का? नाही काम तर केली पाहिजे ना, मी ते सांगतोय. तुमच्यासारखं जर प्रत्येक नेता असता, प्रत्येक उमेदवार असता ना, तर आपलं गाव कुठले कुठे गेलं असतं. नागडेवाडीचं भोंगडेवाडी झालंच असतं. काय आपलं नागवाडी नाव आहे आपल्या गावाचं. हा आता तुम्ही बघाच आपल्या गावाचं नाव किती मोठं होतंय आणि आपलं गाव पण किती प्रगत होतंय. ते आधीच नागडेवाडी आहे, त्यानंतर भोंगडेवाडी करा. काय नाव बदला म्हणतोय मी गावाचं. हो बदलू, सगळं होईल. बरं तुम्ही काय म्हणता? अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलंच बरं का मला. हो तुम्हालाच. काय? खूप महत्वाचं आहे. काय? तुम्हाला इतका आनंद होणार आहे ना. मला आनंद होणार आहे. हो लय महत्वाचं आहे. खूपच. काय? अहो आपल्या गावात एक स्कीम आली आहे. स्कीम? हा म्हणलं माय महत्वाचं काय? अहो त्यात तुम्हाला पण फायदा आहे त्या स्कीमचा. हो मला फायदा आहे. अहो स्कीम अशी आहे, स्कीमचं नाव असे सांगायचं की नाही आम्ही. नका सांगू, जाऊ दे. अहो ऐकून तर घ्या. अहो स्कीम अशी आहे की भिजवलं की फुगतंय. भिजवलं भिजवलं की फुगतंय. गावात बाई खरं सांगताय तुम्ही? खरं खरं. भिजवलं की फुगतंय. मला भिजवायचं हाय काय. अहो पण जरा जास्त वेळ घेणारी प्रोसेस आहे बरं का, असं पटकन होत नाही. चांगले 8-10 महिने लागतात. हा मग पण स्कीम खूपच सुंदर आहे हो. 8-10 महिने लागतात. हो पैसे भेटतात. अहो पण त्याचा आउटपुट आहे की नाही, ते लय भारी. रिझल्ट नाही का, रिझल्ट एकदम चांगलं भेटतं. भिजवलं की फुगतं. अहो काय सांगू, आपली जनता आहे ना सगळी खुशच होऊन जाणार आहे. पैसे लागतात का? पैसे सगळं फ्री आहे. तुम्ही फक्त ऑफिसला यायचं आणि सगळी प्रोसेस करायची, तुम्हाला भेटेल लगेच भेटेल बाई. हा चला तुम्ही आलोच मग. पण ऑफिसला यायचं ना? ऑफिसला यायचं. हो ऑफिसला यायचं 100% येतो. भिजवलं की फुगतंय. तुम्ही जाऊ आता मी गावात सांगितलं पाहिजे लोकांना. हो तुम्ही सांगून द्या आणि मी पुढे निघते. हा चालेल जावा तुम्ही. हा चालेल जावा. गावात हे अशी अध्यक्ष बाई पाहिजे, अशी मात्रीन बाई पाहिजे. काय निवडून आल्या स्कीमा द्यायला लागली. भिजवलं की फुगतंय. आणि 9 महिन्यात म्हणा पैसे. आणि गंगो तारुण्य तुझा बेबाम जसा इस्काचा आयटम बाम. पहिला दांडा घे खाली. कुणाचा? तुझा खरंच दांडा खाली घे ना. माझा दांडा ताट करून ठेवलाय त्याला. नाही तर मोडल. त्याचा वापर करतो का नाही का नुसता उभा आहे? वापर करीतो, पण ते काय असं कोणाला दाखवून वापर करतो का मी? दांडा लात मारीन तर पाडीन दांड्याला. खाली अण्णा शेंड्याला काय नाही तू. ते जाऊ दे, तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी का? हा मस्त पाहिजे. म्हणजे किती महिने? 9 महिन्याची प्रोसेस म्हणले मॅडम. फक्त सांगा भाऊजींना म्हणले. हा फक्त म्हणले भिजलं की फुगतंय. आता मला कळालं. 2च वेळा भेटलो लागा आम्ही फक्त, तर डायरेक्ट 9 महिन्याची प्रोसेस चालू झाली. काय येडा बिडा कर तू? काय आनंदाची गोष्ट म्हणजे मास्तरीनबाई भेटल्या. मला म्हणल्या भाऊजी आता मी सदस्य झाले. मी मास्तरीन आहे तुमच्या सगळ्यासाठी, पण मी आता सदस्य झाले, अध्यक्ष पण होणार आहे. पण मला तुमच्यासाठी काम करायचे. म्हणलं करा मला करा. म्हणले करायची नाही, मदत करायची, काम करायच्या. तर आपल्यासाठी योजना आणलेली आहे. योजना आहे ती. मी तेच म्हणलं 2 वेळा मी त्यांना भेटलो का, त्यांनी मला ती सांगितली होती योजना. पण ही इकडे म्हणते भिजलो की फुगतंय. 9 महिन्याची प्रोसेस आहे. साबुदाणा ही योजना मी नाही ऐकली बा. जा पटक्यानी भेट. त्यांच्या दांड्या संग खेळत नको बसू. भिजवलं की फुगतंय. अरे मास्तरीन बाईने ही कोणती नवीन योजना? 2 लाख रुपये अनुदान आहे. 2 लाख भेटन का? मी 4 महिने चक्र मारे मास्तरीन बाई पण ही योजना घेणारच. घ्या भिजलं की भिजवलं की फुगतंय. तुम्हाला भेटली का? मला संध्याकाळी देणार. मास्तर बाईला कशी आडवीतून योजना घेतो. चौकाचा तारच नको सांगायचं ना. हगरी दांडा दे जरा कडे. भिजलं की फुगतंय. चांगलं नियोजन आहे. प्रत्येकाला काय योजना द्यावी लागतात हे की नाही, माणसं सोडतच नाही. सगळं आधी सारखंच बघते, पण आता जरा माझ्याकडे पण 4-5 लोक बघतात की नाही अजून.
भाऊजी खुरपा तुम्हाला पटलं पाहिजे मास्तरीन बाई. काय? नाही पटलं पाहिजे. तुम्ही काय म्हणल्या, एक गाव एक मत. हो. आणि मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला पुरुष आणि स्त्री दोघं एकसारखी आहे का नाही? हा एकदम समान. मग गोटीराम मध्ये मायामध्येच का भेदभाव? का हो, असं काही भेदभाव नाही. काय भेदभाव नाही म्हणजे तुम्हाला पटलं पाहिजे राव. तुम्ही त्याला योजना दिली का नाही? सकाळ सकाळी तुम्ही त्याला योजना दिली आणि अख्खा दिवस गेला तरी मला तुम्ही सांगितलं काय कामधंद्याचं उत्पन्नाचं साधन सांगितलं? बरं म्हणजे गोटे भाऊजींनी तुम्हाला येऊन सांगितलीच का? मला सांगितलं त्यांनी की मास्तरीन बाईने मला योजना दिलेली आहे आणि मी आता पैसे कमावणार आहे. काय त्या गोटे भाऊजीला काम आहे तेव्हा? हा त्यांना सांगितली एक स्कीम. अहो त्यांचं जाऊ द्या. त्यांना सांगितली म्हणजे अहो मी बेरोजगार माणूस आहे. मी किराणा सकट आहे ना, पैसे चोरून किराणा आणतोय. काय पैसे आमच्या गल्ल्यात पैसे ठेवले ना म्हातारीनी, त्या गल्ल्यातलं पैसे चोरतो काय गावात नाही चोरत. हा गुड गुड गुड. मी काय म्हणते, अहो त्यांना सांगितली एक योजना. अहो पण त्या योजनेला 8-10 महिने जातात. 9 महिने लागत आहेत. हा तुम्हाला परवडणार आहे का? 9 महिने एवढं कोण एवढं तुम्ही वाट बघणार आहे का? तुमच्यासाठी एक नवीन स्कीम आहे. चुटकून जरा बघा. पटकन पटकन झालं पाहिजे. झटकन पटकन मला माहित आहे ना तुमचा हिशोब काय असतो ते सगळं तुम्हाला पटकन पटकनच लागते ना. माहिती ना, चुटकून लगेच मोकळा होतो आपण. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी एक नवीन स्कीम आणली. ती स्कीम नाही का म्हणजे कसं आहे, दाबलं की फुटते. एवढं हलकं आहे? लगेच दाबलं की फुटतंय. एवढं हलकं? अहो पटकन पाहिजे ना. हलकं बिलकं काय नाही. अहो दाबलं की फुटतंय. काय विचारा की मास्तरीन बाई, काय दाबालायचं मग काय फुटायचं ते तरी सांगा बुवा. अंडी. अंडी? अंडी का? अंडी. अहो अंडी नाही का, दाबलं की फुटतं की नाही ते. बरोबर. तुम्हाला पोल्ट्री हुशार हुशार. पैसे लागत होतो. अहो सरकार सगळं प्रोव्हाइड करते तुम्हाला, ते सगळं देतं बरं का. म्हणजे आपण फक्त कोंबड्यांना खायला टाकायचं, त्यांचं बरोबर काळजी करायची. त्यांना अंडे देतपर्यंत त्यांना चांगलं खाऊ पिऊ घ्यायचं. मस्त सोन्याची अंडी देते कोंबडी. मग काय बरं झालं मास्तरीन बाई, ही योजना मी करणार. हो पोल्ट्रीचं काम केलं ना, बघा तुमची कशी भरभराटी होती ते. होणार ना? मग बघा अख्ख्या गावाला एक अंड वाटेल मी सोन्याचं. आता ही स्कीम कोणाला सांगू नका फक्त. आणि त्या गोट्या भाऊजीला तर बिलकुल सांगू नका. मी कोणाला सांगत नाही अजिबात. कोणाला सांगू नका. सोन्याचं अंड आहे मी. तुम्ही योजना सोन्यासारखीच्या योजना. चला आता काम करा, मला पुढे जाऊ द्या. ऑफिस वर या. 2 दिवसात अंड आपल्या हातात पाहिजे. येईल. चला. दाबलं का फुट. गोटे यार तू घे आपलं काय तर. जातो आता पोल्ट्रीला आहे ना, चांगली जागा बनवतो चांगलं. आता कोंबड्याच असं चांगलीच मज्जा करायची बरं का. लवकर यायचं बरं का, पण आधीच सांगते. लवकरच येणार. मग काय झालं? बक्की झाली सुरुवात तुझी. आता कधी काय कधी नाही, दरवेळेस मी तुझ्या सोबत असते. कधी लगेच बघितलं कोणाला होती लगेच चालू. कधी करायचं असतं तसं. मज्जा नको का? बरं बाई, रोज घरी काम करून थकवा येतो. बरोबर आहे तुझं, पण नाही तरी थकवा काढायचा. तसं भारीच आहे ग. एक वेळ असं नजर टाकून नाही बघत आपल्याकडे. होय बघ की कसं मुद्दामून करतो. मुद्दामून कामात असल्याचं दाखवतोय. काम चाललंय त्याच. त्याला माहितीये आपण दोघी तर आलो आणि त्याच्याकडे बघतोय. मला नाही वाटत. तू एक काम कर ना, तू जाऊन बघते का, डाव मारे एखादा, भेटतोय का चान्स? बघतेच. असा कसा माझ्याकडे बघत नाही ते. तेवढ्या बाबतीत तू लय हुशार. जा मग, जाते का? चला. जाऊन काय करणार आहे? चांगला सगळ्यात हट्टात पप्पी भेटते का बघा. अगं इथंच लाजवते काय तू. आधीच सांगते ना, म्हणजे तुला तू एक्सपर्ट आहे बर का. जा आता पण. जाते आता. ऑल द बेस्ट कर की. ऑल द बेस्ट. कोणाला सांगत नाही मी. जा इथंच थांबण, मी येते. जास्त वेळ नाही घेणार. जा ना लवकर. चालली. या मातीने वैताग आणलाय बस. पटकन काढायची माती, मोकळं व्हायचं. गावताना गावात उरत चाललंय. कोण आहे रे? काय मग भाऊजी, काय चाललंय?
काय ना दांडा धरला आणि काम करतोय. चांगलाच मजबूत धरलाय नाही का दांडा. दांड्याशिवाय काय होतंय का? पण तुम्ही इकडे कसं काय? काय नाही, तुम्हालाच बघत होते किती सुंदर काम करताय. नाही कष्ट लई करताय बरं का. तुम्हाला बघितलं की असंच होतंय बघा मला. थोडं पुढे या मग. हा. हा, बस, 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 बस. काय मला बघून होते हा काय होतंय वहिनी? कसं कसं काय पण होतंय काय? कसं कसं होत पण कसं कसं होतंय? तुम्ही चेष्टा नका करू राव गरीबाची उगे. अहो तुम्ही काम करताय एवढं चांगलं, मेहनत, मग कष्ट करताय, घाम काढताय, मग किती चांगलं वाटतंय तुम्हाला बघून. पण कधी कधी जरा रिलॅक्स पण केलं पाहिजे की नाही. विश्रांती घेतली ना की मग अजून ताकद येते. आराम करायची म्हणजे इच्छा असते हो. पण असं कोण मनापासून गप्पा मारणार भेटलंच नाही. मी आहे ना. वहिनी तुम्ही आहे? मी आहे ना. अहो थांबा थांबा. नाही तुम्ही आहे म्हणून मला असं काय वाटत नाही हो वहिनी. हो हो. पण मी काय म्हणतो आपण जरा बसूनच गप्पा मारू. अहो, कसं आहे, इकडे, इकडे, इकडे. आता तुमचं नाही माझं नाही. या गप्प्याने या अरे लवकर बापरे, अरे चटकन बापरे, झुटके अरे मारावं. या या अरे या बापरे, या अरे बापरे. अयो आतमध्ये गेले. लयच पुढची बाबा ही. कोण बघत नाही ना. बरं वाटतंय नाही तर. बरं वाटतंय ना. काम बिम मस्त चाललीत बरं का तुमची. हा शेतातली कामं संपली का सगळी? नाही हा हो हो चालू आहेत हो ना? वहिनी. खत बित देऊन झाले असतील सगळे शेतात. अहो ते खताचं वावराचं सोडा हो. तुम्ही कशाला आला ते करा ना फटक्याने. काय अहो पण नाही तुमचा लई तिकडे बोलबाला आहे. कुठे? तुमच्या दुकानातलं खत नेऊन लोकांनी चांगली चांगली केली शेती आपली. असं पीक उगवलंय ना त्यांचं. तुमची करायची का चांगली? हो ना. मी काय म्हणते खत लई ब्रँडेड असतात ना तुमची. आपला डायरेक्ट कर्नाटकचा माल आहे. हा ना. द्या पाठवून थोडस आमच्याकडे. देणार ना. थोडा तुम्हाला पाठवतो तुम्ही थोडा मला द्या. बरं बरं. खताचं दुकानच वहिनी तुमचं आहे. हो हो खताचं दुकान आहे ना. बर मग मी तुम्हाला पप्पी देते, तुम्ही मला खत द्या. तुम्ही मला पप्पी देणार, हा मी तुम्हाला खत देणार. पप्पी खत पण 4 पप्याला 1 पोत खताचं. हे चुकीचं आहे बरं का. नाही नाही नाही, एका पप्पीला 1 पोत. असं नका करू. आपल्यात खाली वर करा. नाही नाही 2 पप्या 1 पोत. अहो तसं नसतंय हो. तुम्ही थांबा. होते आपल्या तुम्ही जरा समजून तुम्ही घ्या. मला समजून घ्या. मी तुम्हाला ऐका ना हे बघा गाडी तापली. तुम्ही उगा गार करू नका. सांगतोय 2 पप्या 1 पोत. फायनल फायनल फायनल. तुम्हाला काय द्यायचे? मला उचलायचे, गाडीवर टाकायचे, आणून द्यायचे. किती मला त्रास आहे. शेतात टाकून बी द्यायचंय. झालं रानातला मच्छर रे वहिनी. अगं बाई. मग ठीक आहे. मग आता फायनल 2. चल पटकन देऊ. 2 खुश मग एवढं कधी बायकोने खुश नाही केलं तेवढं तुम्ही खुश. काय खुश कसं आहे? खुश खबर माणसाला भेटली पाहिजे वहिनी. हा भेटली पाहिजे. बरोबर आहे. मग खुश खबर भेटली पाहिजे का नाही? मग भेटली पाहिजे माणसं. तुम्ही दोघं आतमध्ये काय करत होते? आम्ही काय करत होतो आपण? काय करत होते आतमध्ये? आमच्या दुकानाचे खत आहे ना, ते टाकल्यानंतर ऊस कसा आला ते दाखवत होतो वहिनींना. तू इकडे काय करते? असं होय. तुमच्या दोघांचं लफड चालू आहे ना. आता मी आहे ना अख्ख्या गावातच सांगणार तुमच्या दोघांचं लफड. दुकानवाले तू का तसलं सांगा राव. तसलं काय नाही आपलं एडीबिडी काय कसं ती. काय नाही. मग मी अख्ख्या याच्यातून येताना बघितलंय तुम्हाला. एवढ्या मोठ्या गावातून आल्यात तुम्ही. असं थोडी असं त्यातून आलो मी. आम्ही तसंच केलेलं असेल. नाही नाही ग. अगं आम्ही बसलेलो होतो फक्त, बाकी काय नाही. मग बसलेले होते तुम्ही फक्त. हा फक्त हात असा टाकला पण नाही टाकला आम्ही हात असा अजिबात. मी ऐकलं ना, ऐकत होते मी सगळं. काय ऐकलं तू? पप्पी घेतली काय, खांद्यावर हात टाकला काय, मला ऐकायला आलं सगळं. तुमच्या दोघांचे लफडे ना. आता मी सांगतच असते. दुकानवाले तुम्ही सांगा तुम्ही. ऐका ही बाई उगाच वाटोड कर सगळ्या गावामध्ये. तुम्ही तिला बरोबर समजावून सांगा. मी जाते पटकन. जोर वाढायचं. तुम्ही येते ग. ए बाई ओ बाई मला काय गुतावलं तिच्या आईला फोन. आमचं तसलं काय नाही. तसलं काय नाही. मी ना सगळं ऐकलंय आणि मी बघितलंय. पण मी आता आहे ना अख्ख्या गावात सांगणार. बायको मारी तुझ्या पाया पडतो बाई. तुला काय पाहिजे ते घे पण सांगू नको गे. तू फक्त सांग पैसा दूध धान्य काय देऊ काय तुला.
काय पाहिजे मला? हा तुमचं खताचं दुकान आहे म्हणले ना तुम्ही? हा तेवढं आमच्या 2 रानांना पुरण एवढं खत आम्हाला द्यायचं पाठवून. अरे तुझी 2 रानं म्हणजे 5-5 एकरात एक तुकडा आहे, 10 एकरात काय खत 25-30 इऱ्याच्या गोण्या लागतील. इडी बिडी का काय तू? मला नाही जमत आपल्याला. मग चाललं मी नको आईचे बाबा. देणार का? माझ्या त्या 2 रानांना पुरण एवढं खत मला पाहिजे. अरे देतो आईचे. मग नाही सांगणार मी कोणाला. अरे तसं नाही पण 4-5 देतो ना. 4-5 नाही, मग तेवढ्या 2 रानांना पुरलं पाहिजे एवढं खत आमच्या घरी पोहोचवायचं. अरे. आज संध्याकाळी अगं पर्यंतच वाट बघणार मी. हो. नाही तर मी उद्या सकाळी. मला बोलू दे. आईला ती माय बायको रोज हिसाब मागते, मला त्याला कुठे हिसाब देऊ? 5 गोण्या कुठे गेल्या? ते तुमचं तुम्ही बघा. मला काय करायचंय मग बायकोला जाऊन सांगते तुमला उसात बघितलं मी. नको तू हा पाया पडतो. देतो संध्याकाळी पाठवून द्या. हा उद्या देतो उद्या. हा देतो आईच्या गावात येण्याच्या 25 गोण्या हे लपडले मागात पडलंय. मास्तर बायचं नक्की काय काम आहे काय माहिती. एवढं गाय बोलवीत नाही. इतक्या वेळा केलं मी त्यांना पण मास्तर काय म्हणता मग, कसं झालं तुमचा वाढदिवस आजचा? मी तर विसरलोच होतो माझ्या वाढदिवशी. विसरलोय? तुम्ही निरोप धाडला की बाबा मला पटकन भेटा लवकर भेटलं पाहिजे. मग मी माझ्या भानगडीत माझ्या वाढदिवसच विसरलो होतो. भेटण्याच्या नादात विसरलातच ना. पण मला लक्षात आहे. वाढदिवसाचं काय नाही हो, ते आजही होतोय पुढल्या वर्षी होतोय. तुम्ही काय बोलावलं मला गाय काय काम आहे सांगा. घाय म्हणजे आता मी कधीची वाट बघते तुमची, तुम्हीच येत नाही लवकर. अशा तुम्हाला करायचं असेल ना आता. काय काही काम असेल ना माझ्याकडे ते करून द्यायचं असेल ना. हो अहो आता तुमचा आज वाढदिवस आहे ना, मग तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायला नको का? मास्तरीन बाई तुम्ही मला शाळेत करायला ठेवले का तेच सरप्राईज आहे आपलं काम. आता मी तेच म्हणते ना, शाळेत तुम्ही किती चांगलं काम करता. साफसफाई पासून फायली बिली नोटीस वगैरे वा 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 वा. अहो सगळे तुमची तारीफ करतात. एवढं मोठं ऑफिस असून लागा मी किती एकटा माणूस सगळं सांभाळतोय बरं का. मग सगळं ऑफिस नाही तुम्हाला शाबासकीच दिली पाहिजे त्याच्यासाठी म्हटलं आज काहीतरी. आता एवढं काम करताच आहे तुम्ही म्हणजे आमच्याकडे लक्ष देतच आहे नाही का तिकडे शाळेत, तेवढंच लक्ष जरा आता शेतात पण दिलं तर बरं होईल. म्हणून म्हटलं तुम्हाला भेटायलाच बोलावलं आणि आज जरा वाढदिवसानिमित्त सरप्राईजच देऊ असं. तुम्ही कोणतं बी काम सांगा, मी तुमच्या कामाला नाही म्हणलो का कधीच नाही. तुमच्या ऑफिसापासून तुमच्या गोट्यापर्यंत तुमचं सगळं पुढचं मागचं मी बघतो काम बघतो. कसं आपल्याला आहे ना घाम गाळेपर्यंत काम करायला आवडतं. वा वा वा, हीच गोष्ट मला तुमची लई आवडती बरं का. करतो आपण काम आणि जोपर्यंत तुम्हाला आनंद भेटत नाही कामातून तोपर्यंत आपण करणार. बरोबर आहे. मग ते जाऊ दे शाळेच्या कामाचं. आता हे दुसरं काम जरा इकडे या बरं तुम्ही जरा. आपण तुमचं गिफ्ट बाकी आहे ना. प्रमोशन काय माहिती बघा आता प्रमोशनच म्हणावं लागेल. आता मात्र ना मला रतीबच वाढावं लागेल बाबा मास्तर बाई, कारण 2 काम उरकायची म्हणजे अहो सोपं आहे सगळं. आणि तुम्ही कसं हुशारच आहे, सगळं काही जमेल. चला माझ्या हाताला ते सोसलं पाहिजे. तुम्ही या तर या इकडे या लवकर, घाबरू नका. चला लवकर बसा इथंच बस. मास्तर बाई तुम्ही ना लईच घाई करीता, सगळ्याच कामात तुम्ही घाई करीता. अहो घाई कशी असलीच पाहिजे. घाई केली ना की चांगली प्रगती होती. पटपट सगळं होतं ना व्यवस्थित. होतं पण कसं होतं सगळीच कामं घाई नाही होत. असं होते पण सगळे ठीक आहे. पण आता तुमचं बर्थडे आहे ना आज, वाढदिवस आहे त्याच्यामुळे म्हंटल का आता तुम्ही शाळेतलं काम चांगलं करतात करतो पण आता म्हणजे तुम्हाला गिफ्ट द्यायचं नाही का त्याच्याबद्दल. छान काम करता मग चांगले गिफ्ट नको का तुम्हाला? गिफ्ट द्या. अगं बाई थांबा हो. तर मग त्याच्या आधी तुम्हाला अजून एक काम द्यायचंय. आवडेल का तुम्हाला करायला? ह्याच्या आधी मला ती आवडणारच ते करायला. अहो आता कसं आहे, आमची जरा शेती 10 एकर शेती तुमची मोठी ना, तुमचं नुसतं सपाट मैदान बेकार ना लय मोठे. गावात उगाले आजूबाजूला तेच ना, शेती आहे मोठी पण लक्ष द्यायला कोणीच नाही. बरोबर आहे. मी काय म्हणते, जरा तुम्ही लक्ष देता का आमच्या शेतीकडे? तुमच्या शेती मी लक्ष देऊ? टोमॅटो, मिरच्या, भोपळे सगळे बरं का आमच्या शेतीत. हे म्हणजे आता मास्तर सांगू का,
हे मग आता तुम्ही मला आहे ना तुमच्या टमाट्यावर लक्ष ठेवायला लावलं का हा. म्हणजे डायरेक्ट मी आहे ना नकळत तुमच्या म्हणजे लय जवळचाच माणूस झालो. मग आता तुमच्या टमाट्यावर लक्ष ठेवणार हा. आणि तिकडे शाळेत बी लक्ष ठेवणार. मी तुमच्या लय जवळचा माणूस मी झालो बा. हा बरोबर आहे घरातला बरोबर. असल्यासारखं हा. हा. मी कधी मला तर वाटलं मग- टमाटर मी बघणार किंवा तोडणार होय. बाजारात न्यायला. हो हा बरोबर आहे की बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. कळालं. तर मग आता मी करणार तुम्ही सांगितलं ना मी करायला चांगले वाढदिवसानिमित्त मला चांगले 2-2 काम काम पण छान नाही का. आणि ते मग दुसरं काय देणार होतं ते द्या ना तुम्ही म्हणले याच्या आधी काय देणार होते. काय गिफ्ट का हा वाढदिवसाचं. हा बाई आहेच का लक्षात. हा चालते. गिफ्ट काय बरं काय पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही. काय एक मिठी दिली तरी चालते आपण काय बाबा त्यातच होतंय. चालेल ना तुम्ही सगळं काम बरोबर करणार ना. सगळं बरोबरच करणार. शेतीचं पूर्ण लक्ष ठेवणार. सगळं पूर्ण लक्ष हा ठेवणार. हा चालेल मग. या इकडे लवकर. मास्तरीन बाई हा. तुम्ही ना खरं मला माझ्या वाढदिवसानिमित्त ना मला आनंदच दिला बा तुम्ही. मग आनंद दिलाच पाहिजे. आनंद ठेवला ना पुढच्या माणसाला की सगळी कामं सोपी होतात. नाही नाही आता तुम्ही कसं आता तुमचं 2-2 माझ्या हाताने बघायचं म्हणजे काम हा आता बघा कसं तुम्ही शाळेचं काम चांगलंच करता शाळेचं त्याच्यात काही वादच नाही हा. हाय की नाही. हा आता तसं दुसरं काम करायचंय हा. आता. हा? जबाबदारी वाटतेय बरं का तुमची. सगळं मला कळलेलं हा. आहे. तुम्ही आता पटकन घरी जा चिंता करू नका. मी माझ्या घरी जातो चिंता करू नका आता काही. हा. मी तुमचं दोन्ही पण व्यवस्थित असं करतो हा? काम. हा दोन्ही काम मी दोन्ही व्यवस्थित म्हणजे करतो. एक शेतातलं काम आणि एक घरचं काम. चालतंय हा ना? ते तुम्ही देता तसं ते द्या ना परत एकदा. ते शाळेत कसं? असताना माझ्याकडे देता ते असं फ्लाइंग केस कसं असं 3 महिने ना फक्त याच्यासाठीच मी थांबलो. म्हातारीन बाई आणि शिपाई बाई शिपाई लपड काय बँकलिस. हो फ्रँकली 8 महिने झालं मी कार्याध्यक्ष माझ्यासाठी वर बढती नाही केली. खजिनदार करा कोणी करीना. आणि गडी 2 महिने झालं शाळेचा शिपाई झाला त्याला ब्लँकिस आपलं बटाटे टमाटे बघायला. अरे नाही तुमचा गाजावाजा अख्ख्या गावात केला तर नावाचा कार्याध्यक्ष. थांबा जरा थांबा. अहो कामाची जबाबदारी किती आहे त्यांना. अहो शाळेतलं काम इकडं आमच्या शेतातलं काम टोमॅटो बटाटो सगळं काय तेच बघतात की. मग काय आता शेतातलं काम माझं तुला शेतातलं बाईला काम विचार आपलं काम कसं हा. कामात आपण अजिबात चुकत नाही. बिलकुल चोख आहे चोख एकदम. कामात चोखपणाच येतो तुला चोखा. त्याच्यामुळं बरोबर काकड्या तांबाटे. मला सांगा बाई हा. तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का. का? कशाला काळ्या मुंगळ्याच्या नादी लागून त्याला शेतात घेऊन आलाय त्याला ब्लँकेट देताय. अहो आम्ही काय कमी होतो काय आमच्या कधी बघितलं का तर तुम्ही. तसं काही नाही हो. अहो तुम्ही विसरलात वाटतं आज त्यांचा वाढदिवस आहे. हा, वाढदिवसाचं मग- गिफ्ट दिलंय त्यांनी फक्त हा वाढदिवसाला पप्पी, जरा- लांबून दिले. मागच्या आठवड्यात माझा बर्थडे होता मला साधा केक चार म्हणलं तर चाललं नाही. उठाशे शिवायचं नाही अडचण नाही. अहो, मास्तरांबाईंचे हा. पेपर चालू होते 17 परीक्षा. हा घाई गडबडीत ते राहिलं. पण आता कसा वेळ होता आणि माणूस काम करते तर बरं. त्याला काहीतरी द्यायला नको का. मला काही अजून शुभेच्छा यायच्यात पुढून तर मी हा. जातो जरा हा, वाढदिवस. जा, जा, जा जा. जा जा हा या आईच्या शुभेच्छा हा. त्या म्हातारीण भाई हा खुशाल राहू तुम्ही त्याच्या नादी लागलाय. 5 महिने झाला अध्यक्ष बाई आणि तुम्ही माहिती बघतच नाही राव. अहो बघते की मी सगळ्यांकडेच बघते तुम्हाला माहितीये की. काय बघताय अहो तुमच्यासाठी मी कार्याध्यक्ष झालो. थोडं लक्ष द्या संध्याकाळी. बरं बरं एक काम करा नाराज होऊ नका. आपण संध्याकाळी 7 वाजता या तिकडे ऑफिसला माझ्या. येतो ना हा. संध्याकाळी ना. हो हो चालेल ना. संध्याकाळी. आता इथून फक्त हा किडा होता किडा. बरं बरं हा. मी जाते इकडनं शाळेत. जा. तुम्ही तुमची कामं करून संध्याकाळी 7 वाजता 7 या. वाजता येऊ. अहो इथं कुठं चला. हा हा हो, हो. हो बाई 7 वाजता येतो 7 वाजता येतो 7 वाजता. अहो भाऊजी अहो तुम्ही तिकडे शाळेवर का नाही आले. अहो म्हातारीण बाई तुम्हाला माहिती शाळेवाले ना ह्याचे त्याच्या पोराचे बापा आम्हाला बागायतात. सारखं काय शाळेत विचारतात तुम्ही का उशीर केला. अहो पण असं शेतात बोलवायला लागतं होय. कसे शेतातली मजा वेगळी शाळेतली मजा वेगळी. हा पण आता असं कोणाला दिसलं तर किती बेकार होणार ते. कसं आहे मॅडम दिसू द्या की कसं लोकांना दिसल्याशिवाय होते का.
नाही दिसल्याशिवाय नाही. हम्म. पण आता मग कसं बरं काय करायचं तुमच्या पोराचं ते आता तुम्ही सांगा. ते मला नका सांगू. मास्तरीन बाई कोणी? तुम्ही. हा पोरग कोणाचे? माझं. तुमचं. आता पोरग आम्ही शाळेत घातलंय, आता त्याला ठेवायचे का बाहेर काढायचे ते तुम्ही ठरवायचं. हो पण करू ना, सगळंच करू. आता तुम्हाला माहितीच आहे मी एक्सपर्टच आहे, माझ्याकडे लई पोरं येतात आणि सगळ्यांचं लई चांगलं सांभाळ करते बरं का पण मी. सगळ्यात भारी पोरगा कोणाचं आहे? हा, तुमचंच आहे की. मग प्रश्नच नाही ना बाई. मला सांगा, माझं पोरग चांगले, हा. शाळेत रोज येते बी, हो. जास्त वेळ आतमध्ये बसतोय बी, बाहेर जाते का ते? नाही 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 जात. मग मला- अभ्यास आहे बरं का अभ्यास तसं. हा. अभ्यासच करते ते. लय लहान आहे पण लय पटकन शिकतं सगळं काही. आणि पोरग कोणाचं तुमचं आहे. आहे? बरं मी काय म्हणतो, हा तुम्ही आलात, हा. उशीर तर केलेला आहे, मला सांगा माझ्या पोराचा काय प्लॅन केलाय, काय रतीब आहे त्याचं, काय मी आणलंय का नाही त्याला काय? सगळं आणलंय. आता त्याच्यासाठी मी इथपर्यंत आले म्हटल्यावर काहीतरी नियोजन असणार नाही का? काय हात हालत आलाय आणि म्हणताय पोरासाठी नियोजन आहे. तुम्ही लोकांच्या पोरांना काय काय दिले? ते असं हा? बोलून नाही होत. मग? लोकांच्या पोरांसाठी केलंच आहे, हा. पण त्याहून वेगळं काहीतरी तुमच्या पोरासाठी केलंय. काय म्हणताय? खरंच होय. बाई, तुम्हाला लय भारी करता येतं बरं का. तुम्ही ना प्रत्येक पोराला अशीच मदत करा, हा. पण सगळ्यात जास्त माझ्या पोराकडे लक्ष द्या. माझ्या पोराला तुमची सवय झाली अहो. तुमच्या त्या शाळेत गेल्याशिवाय ते पोरगा गपच बसत नाही. असं होय का? पहिलं तुम्हाला सांगतो, दुपारी 3-3 वाजेपर्यंत उठत नव्हतं, आता पाठच उठत आहे. अरे बापरे, बाईंच्या शाळेत जायचे, बाईंच्या शाळेत जायचे, असं ते पोरगा चाटा झाले. हुशार झालंय म्हणायचं. हुशार हुशार पोरगा झाले. पण बाई बरं. हा काय कसा प्लॅन कसा आहे हा. पोराचा नाही? चला सांगते आतमध्ये मग. बाई हा इथं सांगा की. नको, आता तुम्ही बोलवलंच आहे शेतात तर मग आता चला की. आता कसं कडेला काय करायचं नाही का, अजून 4 बाई. माणसं बघतील नाही का. मी घेतो तुम्हाला आतमध्ये, म्हणजे हा? जाऊ आपण गप्पा मारा आतमध्ये, जाऊ हो, आपण. तिकडे जरा नाही का हा. बसूयात व्यवस्थित. इथं जाऊ. नाही ना चिखल आहे सगळं. चिखलात नकोच. नकोच आहे का? नकोच. चला मग पुढं. बाई हा. चला की. हो. काय बघताय मग, कोण येतंय अहो, का? कोणी येतंय का नाही ते बघायला पाहिजे की नाही. तुम्ही चला, मी आलो. हा. बाईला माझं पोरग लय आवडायला लागले. आता आतमध्ये पोरगा दावितो. आणि काय म्हणते मी, हा? तुमच्या पोराची स्वप्न काय तो, म्हणजे त्याला काय बनवायचं ठरवलंय असं म्हणते. काय माझं आहे बरं का स्वप्न. बायको म्हणते कलेक्टर बनवायचंय, कलेक्टर. मी म्हणलं डॉक्टर बनू बाबा आपण, नाही का नाही? हा, हे डॉक्टर बी बनू, चांगले. डॉक्टर बनू. आपली हाय जागा दवाखाना टाकून हा. टोचीन लोकांना ते. अहो पण कसं आहे, हा. डॉक्टर बनवलं की नुसतंच तो इंजेक्शन टोचेल, बाकी काही नाही. टोचू द्या की. हा. टोचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही बाई. पण नाही ना, असं दुसरं काहीतरी अजून बनवलं पाहिजे नाही का, म्हणजे त्याला सगळं आलं पाहिजे असं काहीतरी बघा की, दुसरं काहीतरी अजून डोक्यात. बाई हा. तुम्ही सांगा तर खरं, ते बनवू आम्ही. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं बनवणार? हा, मी काय म्हणते, ते कलेक्टर बनवलं की नुसतं गावाकडे लक्ष आहे की नाही, डॉक्टर बनवलं की नुसतं इंजेक्शन टोचण्याकडे लक्ष, बरोबर. शिक्षक बनवले की नाही सगळ्या गोष्टी माहिती पडतात. शिक्षक बनवायचं बाई, सगळ्या गोष्टीचं नॉलेज येतंय, शिक्षक बनले कुठं काय कसं सगळं समजतंय. मग माझ्या डोक्यात चालणार बरं का बाई. हा. मी काय म्हणतो बाई, हा. तुम्ही माणसांनी ते मी बनवतो, हा. पण थोडीफार मला मदत करा. त्याला काय शिकवायचं, त्याचा रोजचा अभ्यास काय, कसं आहे बाई, म्हणजे हा. राग नका मानू. हा. एकदा तुम्ही मला सांगितलं ना की आहो भाऊजी हा अभ्यास घ्या, भाऊजी तो अभ्यास घ्या, मी घेतो ना अभ्यास. बरोबर आहे बरोबर आहे. नाही म्हणजे आता पोराला चांगले वळण लावायचे, त्याला ताठ मानेने जगायला शिकायचंय, तर मग शिकवायचं, कसं म्हणजे हे सगळं केलं पाहिजे नाही का. अभ्यास नियमित घेतला पाहिजे, केलंच पाहिजे. आहार व्यवस्थित दिला पाहिजे, हम्म. सगळं काही मी काय म्हणतो, समजतंय ना. मी सगळं करतो. हम्म. त्याला आहार व्यवस्थित देतो, त्या सकाळ सकाळ लवकर उठतो. पण खरं सांगू का, मी उठवायच्या आधीच ते उठलेला असते, माझ्या आधी ते उठलेला असते. अगं बाई तुमच्यापेक्षा जोरदारच आहे माझ्या ना. लक्षात बी नसते ते उठलेला असते. मग ते बाईच्या शाळेत जायचे, बाई एवढे ते तुमच्या शाळेची ओढ लागलेली आहे. मग मला काय वाटतंय, मी जे सांगणार, बायको जे सांगणार ना, त्यापेक्षा जे तुम्ही सांगणार आहे तेच ते पोरगा ऐकणार आहे. हा, मग म्हणताय का? उद्यापासून तुम्ही माणसाने ते आपण करू, पोरगा शाळेत टाकू, तुम्ही माणसाने ते आपण करायला लावून त्याला टेन्शन घेऊ. मी काय म्हणतो बाई, हा. आता शाळेत पोरगा टाकले, हम्म. फी पण मी दुप्पट दिली. हम्म? फी तुमचं जे असतं ना रेट आपलं, हे हा. शाळेची फी सगळे दुप्पट दिले का नाही, हम्म. मग थोडंफार आमची बी सेवा करायची. हा, चालतंय की. चालतंय ना. हो. बालवाडी बांधायला पैसे देतो ना मी, बापरे, ऊसाचा पैसा ना रे. 22 एकरात ऊस आहे मॅडम. अगं बाई. 400 टन ऊस जातो आपला, हो. 400 टन आरामात जातो. मी काय म्हणतो, 2-4 टनाचा पैसा देईन मी.
तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं तर बायकोला काय कळत टाणातलं हो, द्या ना मग एक. म्हातारीण बाई हा आता मी तुमच्याकडे लक्ष देतो तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि हो. सगळ्यात जास्त माझ्या पोराकडे लक्ष द्या. हा पण हे तुम्हाला हे कुठं सांगायचं नाही परत हा नाव नाही सांगणार अशा गोष्टी कुठे सांगायच्या असतात होय. आणि हे काय नाही. खडी साखर का कुठे वाटा तसे हुशार आहे म्हणा तुम्ही हा पण आता आपलं पोरग कसं असं तरा 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 वाढतंय बघा आता तुम्ही अहो, तुमची 7 असते की रोज वाढन ते मी काय म्हणतो हम्म. आता आपण जाऊ हं? हा. जाऊ तुम्हाला बी उद्या शाळेत ना उद्याचं नियोजन करायचं ना तुम्हाला हा बरोबर आहे बरोबर लोक अहो, म्हणते गेलं पाहिजे लवकर तिकडे पोर शाळेतच आहे अजून अयो मी मधनं नव्हती आली का तुम्ही काय आला? म्हणले कुलप लावले कुठं अहो ते बसली होती की 2-4 पोरं अरे, 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 अवघड झालं. जा तुम्ही हा. इकडे जावा मी हा इकडे हा हा कुठं चालला मास्तर बाई शाळेत शाळेत चालल्या होय हा. माझ्या भावाची 2 पोरांची दप्तर आतमध्ये राहिली तुम्ही घेतला तुमचा टाळा लावून दरवाजाचा हा? ती दप्तर आणण्यासाठी मी चाललो होतो बालवाडीत तुम्ही इकडे काही प्रायव्हेट क्लास चालू केला काही नाही 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 हे यांचं लहान पोरग आहे लहान हा. त्याला बालवाडीत टाकायचंय म्हंटल जरा बघावं म्हणून इथं आली होती अच्छा, हा, आहे. हा, याचं हा. लहानच पोरग आहे चांगलं हा. कुठे एवढे काळजी तुला हा? अरे तुला म्हणलं नव्हतं का जिलेबिया मागच्या वेळेस मॅडमने महापौर शाळेत घ्यायचं ठरवले तर मॅडमने म्हणलं चला उसात दाखवतो हो माग तू तू नको सांगू अहो तुम्ही याच्या पोराकडे लक्ष देणार आणि गावातल्या सगळी पोरांचं काय हो देणार अहो, त्यांच्या बी देणार आधी मध्ये मी सगळ्यांकडेच लक्ष देते पण हे यांचं पोरग आता ऍडमिशन करायचं ना नवीन तर बघायला नको त्यांचं पोरग जरा जास्तच लहान आहे ते काही येत नव्हतं तर मीच आली त्याला बघायला काय थोतारताने त्या सगळ्या पोरांकडे लक्ष देते मी माझ्या भावाच्या 2 पोरांचं लगा ते दप्तर आतमध्ये राहिलं तुम्ही गेलो तर बघतो दरवाजा बंद हा तुमचा पाय दरवाजा खोला आणि मला घुसू द्या आत हा गुस्सा दप्तर न्यायचे मला मी काय म्हणतो बाई मला वावरात पाणी द्यायचे तुम्ही यांचं द्या गुस्सा दप्तर हो, द्या द्या हो, हा, हो. द्या. निघा, निघा. आता कसा रे चाय पाय निघाला हा? ए, भामट्या. अहो त्याचं जाऊ द्या मी काय म्हणलं होतं त्या दिवशी तुमचे दोन पोरं ते भावांची अहो ती भावांची पोरं लई मोठी झाली माझी काय बालवाडी आहे मी काय शाळेत शिकवती वे प्राथमिक न द्वितीय अहो, तसं नाही पण 4 दिवस तुम्ही म्हणल्या बसून द्या म्हणून त्यांना का पाठवले शाळेत पण आता ती दप्तर विसरली तुम्ही लक्ष देत नाहीत पोरांवर एक काम करू ते जाऊ द्या ना सगळं सोडून मी काय म्हणते हा. तुमचं पोरग असेल तर द्या पाठवून नाही तर मग आपण ते नंतरच नंतर बघू मी दप्तर काढून देते येते का तुम्ही माझ्यासोबत माझं पोरग बारीक आहे ना अजून हा? मग ते अजून- जरा थांबा की तुम्हाला घाई कसली एवढी जरा मोठं होऊ द्या मग आपण बघू काय करायचं ते हो की नाही पण तिथे दप्तर हात राहिले मग ते दरवाजा खोला ना तुमचा काय दरवाजा बालवाडीचा खोला की हा चला 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 हा. मी बंद करून आले नाही का हा. विसरलीच हा चला चला. लवकर जाऊ हा. तुमचा टाळा खोला मी आहे काढतो दप्तर बाहेर लवकर चला बरं हाऊ काय सांगू कशी फजिती झाली मस्त बाई हा. तुम्ही आता आडबाजूला आले आता तरी मला सांगा नक्की करायचंय काय ते. हो करायचं म्हणजे अहो, लईच महत्वाचं काम आहे ते आज नाही केलं ना तर मग सगळं संपलंच असं समजा हा, हो, तुम्ही शेवटच्या टप्प्यावर आले काय हा शेवटच्या टप्प्यावर आले आणि एवढ्या वेळेस मी केलं आणि त्याचा काहीच फायदा नाही का अहो तसं नाही हे जरा वेगळं स्पेशल आहे जरा स्पेशल असं आहे की तर वेळ लागेल का मग जास्त हो आता बघा की तासभर तरी लागलंच असं वाटतंय मला तासभर हो एक काम हा तर कामच असं आहे म्हटल्यावर आता एवढं मी शोधत निघाली पण कोणी भेटलं नाही पण मला माहितीये ते काम कोण करेल ते काम आहे ना जिलब्याच करू शकतो हाय का नाही जिलब्या कसं आहे पुढची बी कामं करतो आणि मागची बी कामं करतो जिलब्यावर डाव टाकलाच पाहिजे जिलब्याला असं फसवती ना तसे तो फसलंच आहे आता अजून थोडस हात दिलं म्हणजे काय घरची कामं शेतातली कामं शाळेतली कामं सगळी कामं परफेक्ट चला पण आता हा हचल कुठं शेताकडे जाऊन बघितलं पाहिजे गडी आहे ना शेतातच घावलं मला चला चोळ ना पटापटा चोळ ना जरा तू आणि जाणार रे एक तर आधी तांबाखू संपले राव विषयात काही तलपी भागत नाही चोळायचं तुला चांगलं जमत म्हणून सांगितलं म्हणजे अरे तांबाखू चांगली मारता येते तुला म्हणून मी म्हणलं बॉम्बळ हा मळे स्वतःला कधी आणता येत नाही पण होय मी काय म्हणतो कालचा तमाशा कसा होता काही म्हणा तमाशा काय भारी होता ऑर्केस्ट्रा सारखाच होता राव अरे ऑर्केस्ट्रा मध्ये तमाशामध्ये फरक आहे ऑर्केस्ट्रा तो 50,000 तमाशा तो 2-2.5 लाखात
हा? नाही पण बाया सारख्याच नाचतात सेम टू सेम. बाया सारख्या नाचू दे हा. पण बाया किती होत्या काय बाया होत्या लगा. गावात एवढ्या बाया आहे का आपल्या नाही, तेवढ्या हे- तमाशाला बाया होत्या आपल्या बायाला काही जाळतो आपल्या बाया. मग? हा? शेणा म्हशीच्या शेणावर ती पाय चार- घसरून पडायचं. 4 नंबरला गाणं केलं बघ तिने या रावजी बसा भाऊजी हो तुझं केवढं होतं ए काय हा डोळ मोठं होतं ना डोळं. मोठं डोळं मोठं होतं मी बघितलं ना. डायरेक्ट जाऊन धावाच नाही चांगल्या पुरे चांगल्या होत्या त्या. जिलब्या ओ जिलब्या ओ जिलब्या हा 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 जवळचं नाते जरा. हा. बोला ना. जरा काम होतं तुमच्याकडे माझ्याकडे का ह्याच्याकडे ह्याच्याकडे माझ्याकडे ना. हा तुझ्याकडे नाही माया का चल अ, बाई तुम्ही रोज तर चुकला काय त्याच्याकडे नाही माया का काम असेल नाही हो मग? नाही मी बरोबरच बोलतेय जिलब्याकडेच काम आहे माझं मास्तर बाईची सगळी कामं माझ्याकडेच असतात. येतं पडला तू, हे. त्यांना चांगलं माहितीये की आम्ही काय तू असतो का तुमची कामं करायला तसं नाही हो सदा ना कदा येता आम्हाला तिकडे घेता आम्हाला आता काय ए, होतंय ए, कामाला म्हणतोय मी शाळेत अरे, कार्याध्यक्ष कोणी कसं शाळेत आहे, तसं मास्तर हा. बाई तुम्ही ना ह्याला बोलूत जाऊ नका. हे 3 वेळा तमाशाला पळतोय ऑर्केस्ट्रा बघाय पळतो. हा नेतो कोण मला नेतो कोण होतं? अजिबात आपण तर गेलेलोच नाही तमाशा बघाय. हा. हा हा. ते जिलब्या आमच्याकडेच येते तमाशात नाहीये मला कीर्तन आवडतं कीर्तन. हा हा? कीर्तन कीर्तन तुम्हाला सांगतो मला कीर्तन लय आवडतं. हा, मनभर एखादा अभंग मनभर येतो का तुला अभंग? अभंग येत नाही का मला. हा, मनभर हा, हरिमुखे मना हरिमुखे वा, वा. मना बिगे होट तेरे. हा? वा, वा. मी काय म्हणते जिलब्या अहो तुम्ही जरा थांबा आमचं काम आहे ना जिलब्याकडेच आहे जरा घ्या. महत्वाचं काम आहे करतो. या घरचं दा, काम आहे. महत्वाचीच काम करा तुम्हाला माहितीये ना हो ते आमच्या शाळेतली कामं करून येतात हा. शेतातली कामं करून देतात तो- आता जरा एक घरचं काम आले त्यांची ना खालचे वरचे काम मीच करीत होतो. हा हा कुठली खालच्या माळ्यातली हा. वरच्या शाळेतली. हा आणि मधल्या ए मधली काय घरातली काय लाज बीज आहे का नाही. मास्तरीन बाई येत आपल्या त्या. हो ना यांना हा बरं. तर मी काय म्हणत होती तुम्ही थांबा जरा इकडे तुम्ही चलता का आमच्या घरी लईच अर्जंट काम आहे अर्जंट हो. करायचे का आज नाही केलं दम ना निघत नाही का नाही तळमळ बिलकुल. होते का. हा चला ए मी आलो करून भाऊ तरी. हा. हा? धरा निघ तुम्ही तुम्ही चला पटकन चला पटकन करून हा, आलो. हा. चला. मी दांडा धरायचा का आणि तू बाईला धर ए, आलं पेट पडा त्या दांड्यावर काय काम करतो नेमकं बघितलं तरी पाय नाही लवकर चला बरं हाऊ काय सांगू कशी फजिती झाली मास्तरीन बाई हा. तुम्ही आता आड बाजूला आले आज तरी मला सांगा ना की करायचंय काय ते. हो करायचं म्हणजे अहो, लईच महत्वाचं काम आहे ते आज नाही केलं ना तर मग सगळं संपलंच असं समजा हा, हो, तुम्ही शेवटच्या टप्प्यावर आले काय. हा शेवटच्या टप्प्यावर आले आणि एवढ्या वेळेस मी केलं आणि त्याचा काहीच फायदा नाही का. अहो तसं नाही हे जरा वेगळं स्पेशल आहे जरा स्पेशल असं आहे की तर वेळ लागेल का मग जास्त. हो आता बघा की तासभर तरी लागलंच असं वाटतंय मला तासभर हो एक काम करतो ऐका हा. मी घरात आहे ना गुडदारीचं पुढे ठेवले ते खाऊन येतो जरा 2 मिनिटात गुडदार. अहो त्याची काय गरज आहे मग तसं तासभर मग येळ काढायचं म्हणजे. जमते जमते सगळं होईल तुम्हाला ते कसं सांगू आज मी आता सकाळी सकाळी उठली हा. हा आणि मग आवरायचं हा. आवरायचं म्हणून बाथरूमला गेली गेले बाथरूम मध्ये गेली हा. हा बघते काय हा. पायपातून पाणीच जात नाही पायपातून पाणी जाय ना. मी तुम्हाला किती वेळा म्हणलो अहो घरच्या पायपाला किंमत नाही. आपला कसा कडक पाईप दाबला तर दाबला का दबत नाही दाबला का दबत नाही. स्ट्रॉंग का आपला पाईप बारीकच आहे हा पण कडक पाईप आहे. स्ट्रॉंग आहे पाणी लय मारतो बरं का. हा लय प्रेशर लय. अरे बापरे हा, तुम्ही- आता त्याच प्रेशरनी जरा ते पाईप साफ करून देता का अहो तासभर पाणी मारायचं म्हणले एक काम अहो. करा, ऐका मी फक्त कांद्याचा आहे ना ज्यूस पिऊन आलो लगेच आलो. अहो थांबा हा. नका ना तसं करू ते बाथरूम अख्खं ते असं तुंबलंय हो पाणी जाईना मग आवरायचं कसं आंघोळी कशा करायच्या कपडे कसे धुवायचे चला ना आता असं आहे का हा बरं चालते चला बरं पटकन लवकर. हा चला चला हा आईला नक्की काय बा बाथरूम मध्ये काम आहे बा कळा ना मला. अहो तुम्हाला कसं सांगू हा. अहो त्याच्यात फक्त माझं नाही ना तुमचं अख्ख्या ना? हा अख्ख्या चाडीचे त्याच्यामुळे ते तुंबले मी- आणि एका चाडीला पण नाही जमायचं आणि मला बी नाही जमायचं गावात मास्तरीन बाई तुमचं एक तर बाथरूम लई छोटे आहे आणि हा. तुमच्या एवढ्या छोट्याशा बाथरूम मध्ये अख्खी चाळ कस काय मावती बा. मग ते काय करायचं आता कसं सांगायचं तुम्ही चला ना जरा करून द्या बरं तिथे आईला मग तुमचंच करायचे ना फक्त. नाही हो हा. माझं तर आहेच पण त्या चाडीचं बी तिथंच आहे ना सगळं कनेक्शन एकत्रच आहे पेट पडला तुमच्या त्या बाथरूमला टॉयलेटला हा गंधारीला लागा. हा? काय मी तुमचं काम करायसाठी मी काय बी करीन हा पण मी चाळी बिळीचं काही काम करणार नाही. मास्तर बाई तुमचं काम असेल तर मला कधी आवाज द्या आणि भंगार भंगार लोकांच्या आईसाठी आवाज देऊ नका आणि तिकडे तू दुसरा माणूस बघून करा मी नाही करायचो. जिलब्या जिलब्या अरे बापरे आता कसं करायचं बाई का जिलबेले काय काय निघून गेला
हा ना, निघून गेला. आता काय करता, जाऊ द्या, निघून गेला तर गेला. पण मी काय म्हणते, काय बोलणार का तुम्ही? तुम्ही चांगले एक्सपर्ट आहे ना काही एक्सपर्ट कामामध्ये? नाही, तुम्ही शांत हा. बसा. त्याचं काम असलं की त्याला बोलता ना, आमचं काम असलं की आम्हाला ध्यानात बी नाही येत तुम्ही. एवढं महत्वाचं काम होतं त्याच्याकडे, आम्ही नसतं केलं काम. जाऊ द्या, त्याला नाही जमायचं, त्याला ते काम जमणार नाही म्हणून त्याला पाठवून दिलं. मी ते काम नाही केलं. नाही काय काम काय आहे? मी करतो की काम लगेच. मला माहित आहे, ते हा. काम तुम्हाला जमणार होतं काय म्हणताय? म्हणून तर काय काम काय? काम असे हा? काम असे की आमच्या घरी जायचे. घरी जायची? हा. चला, 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 चला. अहो, थांबा की मग? जरा काम तर ऐकून घ्या. घरी जायचंय हा? आणि ते काय झालं, सकाळी सकाळी आहे ना, मी आवरायला गेली कुठं? बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये आवरायला? आमच्या बाथरूम मध्ये गेली आणि बघते तर काय, पाईपच ब्लॉक झालाय. पाईप ब्लॉक झालाय? हा, पण नेमकं काय झालंय काय? ते काय की चाड आहे ना, आमची चाडीचं कनेक्शन तिथंच आहे आणि त्याच्यामुळे ना लय 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 पाणी झालं. एवढं पाणी झालं की ते ब्लॉकच होऊन गेलं ना, आता सगळं तुंबून बसले. अच्छा, म्हणजे तुम्ही आंघोळीला जाता, ते हा. आंघोळीचं पाणी जे तिथून जातंय हा तर सगळ्या सोसायटीचं पाणी येते, म्हणजे हा. तुमच्या चाळीचं ते ब्लॉक झालंय. हा, अच्छा, मग आता ते फक्त काढायचं, बाकी काही नाही. बाई हा. मला लय महत्वाचं काम आहे बाई. अहो, श्यामारी. अशा वेळेला ना जिलब्या कामाला येत ना, ती आमची कार्यदक्ष कामाला येत. आता काय करायचं, कुणाला शोधायचं? एक काम करते, बघती दुसऱ्याला कुणाला तरी. ह्या दोघांना ना आता बघूनच घे.